तर आदूचं एवढं प्रेम त्याच्या मम्मीवर काय चाललंय ते सांगते तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, मग कळन तुम्हाला. तर हाय सगळ्यांना. काल काय झालं माहिती आहे का, बड्डे केला वहिनीने, त्यांना लय उशीर झाला होता. वहिनीने ते तसेच निघून गेले आणि केक कापला आणि द्यायचं विसरूनच गेले. आणि जेवण बिवण केलं आणि केक खायचं लक्षातूनच गेला. आणि मग घरी गेली ती आणि मग वहिनी म्हणते, अरे देवा मी केकच नाही खाल्ला. तिने खाल्लंच नव्हतं. मी आणि आदूच्या पप्पाने खाल्लं ना, आदूने खाल्लं, मम्मीने नाही खाल्लं आणि वहिनीने नाही खाल्लं. मग आदूचे पप्पा आज घरीच राहिले होते. आज काहीतरी कामावर काहीतरी झालं होतं वाटतं. मग त्याच्यामुळं आज आले ते घरी. म्हणलं आल्यासरशी माझं एक काम करा, एवढा केक मम्मीला नेऊन द्या. मला म्हणले बरं ठीक आहे चालते. हे बघितली का माझ्या मेहंदीचा कलर कसला डार्क झाला आहे. आता माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम आहे का त्याचं माझ्यावर प्रेम आहे मला काही माहीत नाही. कमून काळी होती का माझ्यात जास्त रक्त आहे मला नाही सांगता यायचं. हे आदू माझ्यावर रुसला होता. त्याला त्याच्या पप्पासोबत जायचं होतं, मी त्याला जाऊ नाही दिलं. मग काय त्याचे पप्पा केक देऊन आले नाही. बघितलं का त्या दोघं जण हे दोघं जण धिंगाणा घालत होते. मी म्हणलं असं बिंगवा आणि तिकडं टाकून द्या. तर हे बघितलं की आदूची प्रेम याच्यासाठी व्हायला चाललं होतं. तर याला याच्या पप्पांनी काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि त्याला बघून किती खुशी झाली. त्याला माहीत होतं काय ऑर्डर केले ते. मला पार्सल ओपन करूच तर त्याला दम निघत नव्हता. खोल मम्मा म्हणलं बरं ठीक आहे चालते. तर बघितलं का उघडलं कळून तुम्हाला काय आहे काय नाही. तर त्याच्या तोंडावर बघितलं किती खुशी झाली त्याला. काय करून काय नाही असं झालं. त्याला दिवसाच्या पप्पाचं त्याच्या पप्पाचं चाललं होतं. पप्पा मला हे घ्यायचं बघ. घाबरते का तरी, एवढं जीव आहे तरी पण एकटाच निघाला आहे. आमच्या त्या समोर क्लास असतात ना, तर ते पोरांचं बघून त्याला बघायचं होतं. पप्पा मला पण पाहिजे नाही, मला आणलं त्याच्या पप्पा. आदूचे पप्पा घरी असले का आदूच्या पप्पाला फक्त मोबाईल आणि खाट बास दोन्हीच. बाकी कुठं काय चाललंय काही घेणं. चालते उद्या